हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged. लिटरली आज ऑपरेशन झालंय, दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री मला फोन आला विनायकचा की अरे ऑडिशन आहे तर तू ये. आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पण रोज दुसऱ्या दिवशी पूर्ण होतात असं नाही. नाही साडी देतच का नाही, साडी का नाही बदलत. मी कॉन्व्होकेशन घेतलंय हातामध्ये एका अशा माणसामुळे जो 10वी सुद्धा पास नाहीये, तरी पण काहीतरी मिस होतं. काय मिस होतं हे कळत नव्हतं. मी वाईट आहे, माझ्यासारखा वाईट अजून दुसरा कोण नाही. मी माझं मन शांत करतोय, मी माझं प्रॉब्ली असं म्हणेन, मी माझं बालपण शांत करण्याचा प्रयत्न करतोय आत्ता. सिएटल शहरामध्ये काय झालं होतं पृथ्वी? नमस्कार, मी अमित फाळके तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MHJ अनप्लग्ड मध्ये. जगण्यासाठी काय लागतं तसं बघायला गेलं तर काहीच नाही, आणि तसं बघायला गेलं तर बरंच काही. जगण्याची जिद्द आणि जिंकण्याची जिद्द असेल ना तर अजून काय पाहिजे. आपल्या 2 मुलांना घेऊन पतीच्या अकाली निधनानंतर एक आई मुंबईत आली तिच्या सख्या भावाच्या घरी, आणि ह्या मामानी या 2 मुलांना आणि त्याच्या बहिणीला आधार दिला विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये. मुलं लहानाची मोठी झाली. धाकटा मुलगा कॉलेजमधून BMM पर्यंत पोचला, पण डोक्यामध्ये फक्त एकच जिद्द, ते म्हणजे अभिनय. लक्ष डोळ्यासमोर होतं, काय करायचंय ते माहिती होतं, पण खस्ता खात 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 अत्यंत खडतर प्रवासाने हा मुलगा पोचला हास्य जत्रेच्या तंबूत, आणि विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील पृथ्वीक प्रताप झाला. मला प्रचंड इंटरेस्ट आहे हे जाणण्यामध्ये की अजून खूप काही मिळालं का तर नाही, अजून खूप काही मिळवायचं आहे का तर हो, पण आत्ता जिथे आहे तिथे आई आणि मामा काय गप्पा मारतात ते म्हणजे ते खूप खुश आहेत. आईची एक गंमत अशी आहे की आई आधीपासून न्यूट्रलच होती. मी प्रसिद्ध नव्हतो तेव्हाही, आता कार्यक्रमाच्या कृपेने आपण प्रसिद्ध आहोत तेव्हाही, पण तिचं एक आहे, ती न्यूट्रल आहे. तिने मला आधी, म्हणजे मी ही गंमत बऱ्याच जणांना सांगितली आणि ती आहे आणि अजूनही आहे ती. आता हल्ली तिने जरा ते कमी करायला सुरुवात केली आहे. पण मी एक सिनेमा केला होता जो रिलीज झाला होता, ज्या दिवशी रिलीज झाला होता त्या दिवशी मी खूप एक्सायटेड होतो. हिंदी सिनेमा होता, शाहरुख खानचं प्रोडक्शन होतं आणि मी खूप एक्सायटेड होतो. लोक भेटायला येत आहेत घरी सकाळपासून, आणि आई मला म्हणाली असं का बसलायस, असं काय एवढा हे झालायस. ते म्हटलं काय नाही मम्मी, मला जरा प्रेशर येत आहेत. ते कसलं प्रेशर? म्हटलं पिक्चर रिलीज होतं. हा जा दळण घेऊन ये. सो मला असं झालं होतं की अरे मी लीडला आहे त्या पिक्चर मध्ये, तुला कळतंय का? ती म्हणाली हा मग तू लीडला आहे, मग चपाती नाही खाणार आहे आज? मग खाणार आहे, जा दळण घेऊन ये. गेलो मी शॉर्ट्स वरती, सगळे मित्र भेटतायत एरियामध्ये आणि ते सगळे भाई पिक्चर आला तुझा, अभिनंदन आणि वगैरे सगळे. हा थँक्यू कुठे झालाय दळण आणायला. तेच आहे. आई अजून पण तितकंच ग्राउंडेड ठेवते आणि मामा पण तितकंच ग्राउंडेड ठेवतो. पण मामात ना एक छुपा अभिमान आलाय आता. कारण मामा जेव्हा आमचं संगोपन करत होता ना, मामा आणि मामी दोघंही, मामींनी खूप केलंय माझ्यासाठी, खूप. मामीने आई इतकं केलंय, कदाचित आईपेक्षा जास्त केलंय. मामा आणि मामींना ना अनेक नातेवाईक, एरियातले काही लोक नेहमी बोलायचे काय गरज आहे, तुला काय करायचं एवढं, त्यांचं ते बघतील ना, तुझं तू बघत जा ना, असं सगळं खूप बोललं जायचं. आणि मामा फुल असा हे होता की नाही शिकवणार, माझी पोरं आहेत ती, जसा तेजस माझा मुलगा आहे तसे प्रतीक पृथ्वी माझी मुलं आहेत, मी त्यांना शिकवणार. तर ती माणसं जेव्हा आता भेटतात ना, काय हास्य जत्रेचे भाचे वगैरे असं, हास्य जत्रेचा मामा, ते तर त्यालाच होतं की मला हास्य जत्रेचं का बोलतायत, कारण पृथ्वी काय. तर तो अभिमान घेऊन मिरवत असतो. तो नेहमी मला म्हणतो आता 4 चाकी आली आहे, आता सुखसुविधा आल्यात, पण विक्रोळीत जेव्हा आम्ही भेटतो किंवा काही आणायला जायचं असेल ना, तेव्हा तो मला म्हणतो की चालत जाऊया ना. कारण त्याला ना कुणीतरी मला हात दाखवतोय, कुणीतरी माझ्यासोबत फोटो काढतोय, हे बघायला खूप आवडतं. आणि मला तो बघत असताना त्याला बघायला खूप आवडतं. तो काही बोलत नाही, तो कधीच बोलत नाही की मला भारी वाटतंय वगैरे. तो फक्त चल, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असतं, फक्त कॉन्स्टंट स्माईल असतं. सो तो जो बदल आहे ना, की ही मुलं शिकतील का चांगलं, ह्या मुलांचं होईल का भलं, मला करायला हवं पासून मी केलंय सगळं. आता फक्त मी जी काही
त्याची फळं आहेत ती मला चाखायची आहेत, गोड गोड फळं. बस. इथपर्यंत आलाय, आता इथून पुढे हा. असंच चांगलं कर बाबा, हो. अशी ती भावना ठेव. भावना आहे. हो हो हो. तर वा. आणि मामासाठी खूपच वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे. सगळ्यांना मला खरंच अगदी अभिमानाने सांगायचंय की कित्येक संस्था आहेत ज्यांच्यासाठी पृथ्वीक झटून त्या NGO साठी खूप सारी वर्ष खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतो आणि आम्हा सगळ्या जत्रेकरांना त्याच्याबद्दल, त्या गोष्टीसाठी आणि तो करत असलेल्या कामासाठी प्रचंड अभिमान आहे. थँक्यू. मला माहितीये तुला आवडत नाही हा. त्या NGOs बद्दल सांगायला, पण निदान वानगी दाखल काय काय पद्धतीच्या कामांना तू मदत करू शकतोस? म्हणजे अगदीच परत तेच आहे, नेकी करो दर्या में डालो. त्यामुळे ते बोलायची गरजच नाही. पण मी आपल्या MSG अनप्लग्ड या प्लॅटफॉर्मचा वापर करून एवढंच सांगेन की ज्यांना कोणाला असं वाटतंय की मला शिक्षण घेता येत नाही आणि मला प्रॉब्लेम होतोय, माझ्याकडे माझ्या काही जे काही परिस्थिती असेल आणि त्याच्यामुळे मला शिक्षण घेता येत नाहीये, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. काही प्रॉब्लेम नाही. इतकंच. आय एम प्राऊड ऑफ. थँक्यू. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने त्याच्या कुवतीनुसार गोष्टी करतच असतो. हम्म. शिक्षण या पर्टिक्युलर विषयाला घेऊनच इथून पुढे आपण काम करत राहिलं पाहिजे, बरोबर. हे कधी डोक्यात आलं? सो बेसिकली बाबा गेल्यानंतर आईला, मला आणि दादाला मामाने मुंबईत आणलं. कशासाठी? की मामा म्हणाला होता वडिलांना तेव्हा, ते मृत्यूशय्येवर असताना, की तुझ्या मुलांचं शिक्षण संगोपन मी करेन. तर मामा शिक्षण करत असताना ना, मला असं नेहमी व्हायचं की हा माणूस, म्हणजे आई सांगायची ना की हा काही तुझा बाप नाही, हा तुझा मामा आहे, हा तुझ्यासाठी जे करतोय ते सगळं गोड मानायचं. त्याला कधीच हे नाही सांगायचं की अरे मला असंच पाहिजे, मला त्याच्यावरती पझल, ती मेजवाली एक कंपास यायची माहिती, त्याच्यात मणी असायचा आणि तो फिरवायचा, तो मी ती खूप मागायचो. तर आईने सांगितलं होतं की हे नाही करायचं, तुला जे मिळेल ना ते तू घ्यायचं. सो मला ना तेव्हा ते कळत नव्हतं काय आहे, तेव्हा फक्त हट्ट माहिती होते, बालहट्ट असतात ते. हे शिक्षण किती महत्वाचं आहे ना हे नंतर कळलं जेव्हा मी कॉलेज पासआउट झालो आणि माझ्या लक्षात आलं की मी कॉन्व्होकेशन घेतलंय हातामध्ये एका अशा माणसामुळे जो 10वी सुद्धा पास नाहीये. माझा मामा 10वी नापास आहे. तो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचा. त्याच्यानंतर तो हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये हाऊसकीपिंगला लागला. महेंद्र कांबळे त्याचं नाव. सो महेंद्र मामा, बाळू मामा आम्ही म्हणतो त्याला लाडाने, बाळू मामाने खूप हट्टाने आम्हाला शिकवलं आणि आम्हाला कळत नव्हतं की त्याचा हट्ट काय आहे. तो एका चळवळीचा भाग होता, तो काही विचारवंतांच्या विचारांनी झपाटलेला होता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही ना, तुम्ही काहीच करू शकत नाही, असं त्याला नेहमी वाटायचं. पण ते त्याला वाटणं तेव्हा सुरू झालं होतं जेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो शिक्षण घेऊन परिपक्व झालेला नाहीये. त्याला कदाचित आत्ता शिक्षण त्याच्याकडे असतं तर तो कदाचित मोठ्या हुद्द्यावर असता, तो आमचं संगोपन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकला असता. ही खंत आज इतक्या वर्षांनी, आता तो 60त आहे तरीही त्याला आहेच. सो हे जेव्हा कॉलेज पासआउट झाल्यानंतर मामाच्या डोळ्यात पाणी बघितलं ना की चल, मी म्हणजे माझ्या वडिलांना जो त्यांनी शब्द दिला होता की तुझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण करेन, हे माझ्या कॉन्व्होकेशन नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं ना की अरे हे फुलफिल झालंय, तेव्हा ते लक्षात आलं की अरे की कोणाचं तरी शिक्षण करणं, ज्याच्याकडे ते नाहीच आहे, कोणाला तरी मदत करणं शिक्षणासाठी, हे किती इम्पॉर्टंट आहे. कदाचित उद्या त्याच्या डोक्यात हा विचार येईल की ह्या माणसामुळे माझं शिक्षण झालंय, चल मी पण आणखीन दोघांचं करतो. काय ना, शिक्षण तुम्हाला ना वावरण्याचा कॉन्फिडन्स देतं समाजामध्ये, जगात. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला उत्तम भाषा बोलता येत असेल, तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती असेल, ज्ञान असेल ना, तर तुमचा कॉन्फिडन्स कधीच लूज होत नाही. तुम्हाला कधीच असं वाटत नाही की मी मागच्या रांगेत, कधीच वाटत नाही. तुम्ही येताच पुढे, तुमच्या शिक्षणाच्या जोरावर, तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही पुढे येताच. जगात ज्याला कोणाला शिक्षणाची गरज आहे, प्लीज त्याने कॉन्टॅक्ट करावं. माझ्याच्याने नाही जमलं, मी सरांकडे येईन, मी तुम्हाला म्हणेन की सर मला एवढ्या पैशांची गरज आहे, या मुलाला शिकवायचं. आणि आय एम सो शुअर, मला हे माहिती आहे, माझ्या अवतीभोवती माणसं पण एवढी चांगली आहेत ना. आपली हास्य जत्रेची अख्खी टीम, म्हणजे हा मी एकटा नाही आहे की जो हे करतोय, असे अनेक जण आहेत जे त्यांच्या परीने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या NGO थ्रू कुणा ना कुणाला तरी मदत करतायत. आपण वेगवेगळ्या अनुभवांमधनं मोठे होत असतो. आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पण रोज दुसऱ्या दिवशी पूर्ण होतात असं नाही. तर ते सावरणं पण फार महत्वाचं आहे. आणि जे मला दिसतंय समोर, गेमिंग युट्यूबर म्हणून आता मराठी भाषेमध्ये पृथ्वी खूप पॉप्युलर आहे. पृथ्वी PP नावाचं त्याचं हँडल आहे. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स. सबस्क्रायबर्स 1000 मला वाटतं या पॉडकास्ट नंतर 1,00,000 वगैरे सबस्क्राईबर. व्हिडिओ गेमिंगचा वेळ कधीपासून लागलाय पृथ्वी? आधीपासूनच आहे. व्हिडिओ गेम्स आधीपासून खेळतो. कसं काय?
मला फार आवडतात व्हिडिओ गेम्स खेळायला. लहानपणापासून व्हिडिओ गेम्स बघत आलेलो आहोत, त्यामुळे खेळायला फार आवडतात. पण खेळायला मिळाले नव्हते कधी. सो आता मिळतंय खेळायला तर खेळतोय. आमच्या माळ्यावरती आमचा एक मित्र होता, खूप चांगला मित्र आहे, माझा जवळचा मित्र आहे. तर त्याचे आई बाबा बँकेत होते, तर त्यांच्याकडे ना ते कॅसेट्स यायच्या ना व्हिडिओ गेम्सच्या, जॉयस्टिक्स यायचे, ते चिप्स यायच्या, त्याच्यात ते पुसून वगैरे आपण खराब झाली चालत नाही की हुक मारा, मग ती Nintendo सारखे ते, सारख्या. करेक्ट. सो ते सगळं तो अख्खा सेटअप त्याच्याकडे होता. तर आम्ही लहानपणापासून त्याला ते खेळताना पाहायचो. सो अगेन आम्हाला खेळायला नाही मिळालं, कारण प्रत्येकाचे पेरेंट्स सांगत असतात ना की आपली वस्तू कोणाला देऊ नकोस, ती खराब होईल आणि वगैरे वगैरे. घरातले पण आणि त्यांच्या खेळण्याला हात लावू नको, तुटलं बिटलं मी नाही भरून देणार. एक्झॅक्टली. सो ते आणि ते महाग हो सर, ते आपल्याकडनं तुटलं रिपेअर केलं तर कसं काय, पैसे कुठनं आणायचे, कसे आणायचे, हा सगळाच एक थॉट होता त्याच्या मागे. सो ते व्हिडिओ गेम मी त्याला खेळताना पाहायचो, पण अनफॉर्च्युनेटली कधी खेळायला नाही मिळाले. तर पूर्ण वेळ ना फक्त एक खिडकी उघडी असायची त्याच्या घराची, आणि आम्ही खिडकीतून बाहेरून, मी, माझा दादा, माझ्या मामाचा मुलगा तेजस, आम्ही तिघासे बाहेरून त्याला व्हिडिओ गेम खेळताना बघायचो. आणि आम्ही त्याला सजेस्ट करायचो, असं खेळ, असं खेळ, हे कर, हे कर, हे कर. तो आम्हाला खेळायला पण द्यायचा कधी कधी, पण मग तेच तो खेळायला द्यायचा म्हणूनच कदाचित. हां. सो तेव्हापासून ते वेळ आहे की कोणाला तरी करताना पाहिलं होतं, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे ना की कोण काहीतरी करतं आणि आपल्याला माहीतच नाही हे काय आहे. सो ते फॅसिनेट करायचं. गेमिंग आवडतं, त्याच्याच बरोबर अजून एक युनिक आवड तुला आहे, ते म्हणजे स्नीकर्सची. हे स्नीकर वेड काय आहे? स्निकर्सचं असं काही हे नाही, स्निकर हेड असा नाहीये मी, बरं. पण मोजकेच जे मला असं वाटतं की हां, हे एक्सक्लुझिव्ह आहेत, हे भारी शूज आहेत, हे दिसतील मस्त, हे रंगीत आहेत, हे थोडे फ्लॅम्बॉयंट आहेत, असे जे शूज आहेत जे मी घेत असतो. किती आता पेअर्सची संख्या? 32. 32 पेअर्स. कसं जमलंय पण म्हणजे? नाही म्हणजे अजून पण आईला त्रासच आहे त्याचा. आई म्हणते माणसं बाहेर काढ आणि बुटच घरात आण, असं नेहमी म्हणत असते. पण परत तेच सगळ्या गोष्टी आहेत ना सर, काय ना कनेक्टेड असतात. जे मगाशी म्हणालो तेच, की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या वयात, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हां, हे घालून मी थोडं फ्लेक्स केलं पाहिजे, मी कॉलेजमध्ये थोडा असा वावरलो पाहिजे, मी शाळेत थोडा असा असलो पाहिजे, हे जेव्हा जेव्हा ज्या वयात करायला जमलं नाही आर्थिक परिस्थितीमुळे, तेव्हा तेव्हा त्या गोष्टी राखून ठेवल्यात की हां, हे जेव्हा मी स्वतः कमवेन ना तेव्हा मी ते करेन, आणि मग मी ते करण्याचा प्रयत्न करतोय. मी माझं मन शांत करतोय, मी माझं प्रॉब्ली असं म्हणेन, मी माझं बालपण शांत करण्याचा प्रयत्न करतोय वा. आत्ता. 2 वर्षापूर्वी MSJ लाईव्ह करायला पृथ्वी, समीर, आम्ही सगळी मंडळी अमेरिकेमध्ये होतो. ब्रेकफास्टला हे चिरंजीव सगळ्यात पहिल्यांदा मला येऊन सांगायचे, सर जवळ ते नायकीचं स्टोअर किंवा जर सुपर स्टोअर असेल तर तिकडे 1 तासभर थांबूया फक्त, मग नंतर मी कुठेही यायला तयार आहे. अख्खी अमेरिका हा माणूस फक्त जॉर्डन्स शोधत होता. हां, आपण सिएटल नावाच्या शहरामध्ये गेलो, आणि सिएटल शहरामध्ये काय झालं होतं पृथ्वी? माझ्या काय मागे लागला होतास तू? कॉफी प्यायला तर फार आवडते प्रत्येकाला, कामाच्या तणावामध्ये आणि असं फ्रेश व्हावं. तर मला ना स्टारबक्सच्या कॉफीज खूप आवडतात. मला खरं जेन्युइनली आवडतात. मला त्यांच्या फ्रॅपेचिनोज जास्त आवडतात. सो मला जेव्हा कळलं की पहिलं स्टारबक्स सिएटलमध्ये उघडलं होतं, तर एक कॉफी बनवणारा माणूस ज्याने एक कुठेतरी आपल्या समुद्रकिनारी काहीतरी छोटी कॉफीचा एक गाळा टाकला, आणि आता तो एवढा फेमस आहे की कुठल्याही देशात जा, कुठल्याही शहरात जा, लोक म्हणतात लेट्स मीट ॲट स्टारबक्स. हे काय आहे, लेट्स मीट ॲट स्टारबक्स, हे काय आहे, एवढं काय? सो मला ते सिएटल व्हिजिट करायचं होतं. मला तिथल्या मर्चंडाईज चेक करायच्या होत्या की इथे काय असेल, स्टारबक्सने असं काय बनवलं असेल सिएटलसाठी, जी एक पाईक प्लेस नावाची जागा आहे जिथे पहिलं स्टारबक्स जिथे ओपन झालं, त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करून ठेवलं असेल ना, की हा बाबा हा याचा पायनियर आहे, ह्याने काहीतरी ठरवलं असेल. जागा बघितली, कॉफी शॉप बघितलं, बाहेर घेतले. गेल्यानंतर लक्षात आलं की त्या कॉफी शॉप मध्ये जाण्यासाठी 1 तास लाईन आहे, तरीही आतमध्ये जायचंच होतं. त्याच टूरमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओला आपण लॉस एंजलिसला गेल्यानंतर युनिव्हर्सल स्टुडिओचं व्हिजिट आपण केलं होतं. बरोबर. हाऊ एक्साइटेड, किती एक्साइट होतास तू? आणि आयुष्य काढलंय भारतात एका अशा शहरामध्ये जिथून आपण बाहेर पडणार आहोत की नाही हे माहिती नाहीये. कॉलेजला 12वी पर्यंत घरच्यांनी सांगितलंय की तुम्ही विक्रोळीतच शिकायचं, तुम्हाला अजून जग माहित नाहीये, जग माहित नाहीये ऐकत असताना जगभर फिरतोय, तर तेव्हा ना खूप गोष्टी समोर अशा पळत असतात की अरे
आज अमेरिकेत आहोत यार, इथे बऱ्याच जणांना विजा आणि पासपोर्ट्स नाही मिळत येण्यासाठी. आपण त्या जागी आहोत. युनिव्हर्सल स्टुडिओ जिथे खरं तर जे 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 सोर्स आहे जो सिनेमा बनवणाऱ्यांसाठीचा, की युनिव्हर्सल स्टुडिओ इथे किती वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनवले गेले, तो याची डोळा याची देही पाहतोय आपण, तर ते ना खूप एक्साइटिंग होतं. त्या पूर्ण प्रवासात मी ॲक्रोफोबिक आहे, मला उंचीची फार भीती वाटते. पण तरी सुद्धा आपली सगळी टीम होती आणि सगळे सांगत होते की चल काही नाही होत, आपण करू, स्लाइड्स करू, राईड्स करू. त्या केल्या. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे जे मला 2 सेकंदाची भीती देणार आहे, ते बनवण्यासाठी यांनी किती किती मेहनत केली. आणि हे ते ॲज इट इज उतरतं सर. ते डोळ्यात असं साठवावंसं वाटतं की अरे एक अख्खा गॉडझिला, जुरासिक पार्क जे बघून अरे भीती वाटते असा हा सिनेमा, की अरे हा अंगावर आला तर, लहानपणी जे बघत होतो अरे हा अंगावर आला तर आणि काय होईल आणि वगैरे, ते ॲक्च्युली बघत होतो 3D मध्ये, त्या त्या राईड्समध्ये, त्या स्लाइड्समध्ये, की अरे यार. आणि त्याचं ते जवळजवळ 8D इफेक्ट जे जे आपण सॅटेलला केलं, की मी पाईक प्लेसचा एक कप घेऊन आलो. करेक्ट. तसं मला ना प्रत्येक जागेचं, युनिव्हर्सल स्टुडिओमधल्या प्रत्येक राईडचं एक मर्चंडाईज गोळा करायचं होतं. पण माझ्या लक्षात आलं की त्याच्यात खूप पैसे जाणार आहेत माझे. सो म्हणून ना माझ्याकडे आत्ता आहे, मी तुला सम्यक, मला प्लीज ते देतोस का रे? सो आपण जेव्हा युनिव्हर्सल स्टुडिओला गेलो होतो, तेव्हा मी तिथनं एकच आठवण आणली होती, हा टम्बलर जो सोबत आहे. आणि हा युनिव्हर्सल स्टुडिओचा स्पेशल मर्चंडाईज आहे, हा तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही मिळत, असं त्यांनी मला सांगितलं होतं, की हा कुठेच नाही मिळणार. हा टम्बलर फक्त युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये मिळेल. आणि ह्याच्यावरती जी चित्र आहेत ती युनिव्हर्सल स्टुडिओचीच आहेत. त्यांच्या एंट्रन्सला जो कॅमेरामॅन आहे आणि वगैरे वगैरे आहे. सो हा माझ्याकडे कायम असतो सर. सो मला हा आत्ता दाखवायचं वाटलं, बिकॉज त्या गोष्टी पण, की जेवढं डोळ्यात साठवून आलोय तेवढंच जवळ पण असलं पाहिजे काहीतरी, कुठल्या तरी वस्तूच्या रूपात. म्हणून हा एक टम्बलर घेऊन आलो. पण ती पॅशन, सतत त्याबद्दलचे विचार डोक्यात असल्याशिवाय जगणं सोपं होतच नाही ना मुंबईत. नाही. आणि तुला असेही विचार जास्त करायला आवडतं. मी नसलेले पर्याय शोधून काढतो डोक्यात, की हे पर्याय अवेलेबलच नाही आहेत जगात. असं या करू नये युनिव्हर्समध्ये. बाळा. पण मी शोधून काढतो. तुला एकंदरच युनिव्हर्सची खूप काळजी आहे ना. पण ऍब्सोल्युटली. हो ना. हो हो हो. हे फोटो बघूया. हे बघा, हे काय? हा, ते समुद्र किनारे साफ करण्यासाठी गेलो होतो तेव्हाच आहेत. किंवा सह्याद्री देवराईच्या वतीने आपण सोनी चॅनलच्या संगनमताने आपण जेव्हा झाडं लावण्यासाठी गेलो होतो, श्रमदानासाठी गेलो होतो, ते पण आहेत. सो बेसिकली हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे हेच जास्त गरजेचं आहे, हे पण नाही, हेच गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी काहीच गरजेचं नाही. कारण हे फोटोज जे आहेत ना समुद्र किनारे साफ करतानाचे, मुस्कुराते रहो नावाची एक संस्था आहे. आता हा ज्या दिवशीचा फोटो आहे ना, या दिवशी इफ आय एम नॉट रॉंग, मला आता आठवत नाही, साधारण जुना फोटो आहे, पण माझ्या ट्रूपने आम्ही 40-40 जणांची एक तुकडी केली होती. खूप लोक येतात सर, 200-300 लोक समुद्र किनाऱ्यावरती फक्त समुद्र किनारा साफ करत असतात. तेव्हा माझ्या 40 जणांच्या एका ट्रूपने साधारण 350 किलो वेट वेस्ट बाहेर काढला होता. बाप रे, 350 किलो. 350 किलो. आता हे ऐकताना खूप अशी फिगर वाटेल की काही काय 3 तासात कोण काढेल. 40 जण जेव्हा ते सतत करत असतात ना, तर तुम्हाला कळतं. आणि एक ट्रूप जर 300-350 किलो काढतोय, म्हणजे विचार करा की किती गेलाय तो समुद्र किनारा. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते आणि सगळं असतं तिकडे, सगळं. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की त्याच तिथे फक्त प्लॅस्टिक नाहीये, तिथे फक्त चपला नाही आहेत, तिथे सिरिंज आहे, तिथे काय 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 बॉटल्सचे कॅप्स आहेत आणि वगैरे वगैरे. आणि ते सगळं ना त्याच्यात अडकलेलं असतं ते. सो त्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे. कारण नाही तर मग काहीच नाही राहणार. मग काय, मग समुद्रानेच कचरा फेकायला सुरुवात केली तर आपण कितीतरी गोष्टी बघितल्यात. सोनी मराठीच्या वतीने आपण किती गोष्टी केल्यात. सोनी मराठी आणि आपण सगळे मिळून ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत मला माहिती नाहीये, पण जर देऊ शकलो तर एक सुंदर निरोगी आरोग्य देऊया, बस, बाकी काही नाही. पण हे सगळं असताना पॅरलली तुम्हाला एक गंमत माहिती आहे, पृथ्वीकला अजून एक गोष्ट प्रचंड आवडते, ते म्हणजे क्रिकेट. हा. आणि आमच्या हास्यजत्रेच्या सेटवरती हास्यजत्रेचं शूटिंग संपल्यानंतर, हास्यजत्रेची रिहर्सल संपल्यानंतर पहाटेपर्यंत क्रिकेट खेळणारी एक क्लब आहे आमच्याकडे. काय तुमच्या क्लबचं नाव काहीतरी आहे ना? नाही, असं क्लबचं नाव नाही असं, पण ही ती गँग आहे जी ज्या ग्रुपमध्ये मला ऍड केलं होतं पण क्रिकेट खेळायला कधीच बोलवलं नाही, असा जो क्लब आहे. जेव्हा जेव्हा शूटिंग संपतं ना, एक 10:30ला ना अशी थोडी चहलपहल सुरू होते, हळूहळू, की बुक केलं, बॅट आणल्या,
बॉल आता काय झालं, आता गाडीतच असतं सगळं, स्टम्प्स बॅट बॉल सगळं गाडीत असतं. आले सगळे आले, ग्रुपवर मेसेज टाक, कोण कोण येते बघ 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 बघ. म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून शूटिंग करून रात्री 12:30-1ला पॅकअप झालं की 1:30ला इकडे एक टर्फ आहे तिकडे जायचं. हास्य जत्रेचे सगळे कलाकार जेवढे आहेत तेवढे ते सगळे तिकडे जातात. आपले कॅमेरामॅन जे सगळे आहेत त्यातले काही जण येतात, काही मेकअप आर्टिस्ट आहेत ते येतात. हे सगळे एकत्र मिळून तिकडे जवळजवळ नाक्यावर क्रिकेट खेळतो तसे क्रिकेट खेळत असतात आणि रात्री 2 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. या एवढ्या सगळ्या आवडीनिवडींमध्ये मग अभिनय कसा जिंकला सर? कारण हेच मूळ आहे सगळ्याचं. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी शोधा, सगळ्या प्रत्येकात ना एक जिद्द आहे, प्रत्येकात. म्हणजे कुठली गोष्ट, गेमिंग असेल काय असेल त्याच्यात पण तर ऍक्टिंग चालूच आहे ना. कोणीतरी अॅनिमेटेड कॅरेक्टर्स क्रिएट करताना अॅनिमेशन मध्ये एखाद्याच्या चेहऱ्यावरची, डोक्यावरची, कपाळावरची आठी कशी दिसेल हे कसं काय ठरवू शकतं बरं? तो चिंतित आहे हे आपल्याला कसं कळतं जर तो खरा माणूस नाही? मग त्याचे एक्सप्रेशन्स काय असते? हे मार्वलवाले कॅरेक्टर्स जेव्हा त्यांच्या समोर विलनच नाहीये, कुठल्या तरी ग्रीन स्क्रीन आणि ब्ल्यू स्क्रीनवरती अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स इमोट करतायत जे समोर कोणी नसताना इमोट करायचे. ह्या इतक्या गोष्टी जर ऍक्टिंगच्या जवळपास जाणार आहेत ना, इतक्या की या प्रत्येकाचे इमोशन्स टिपत 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 मग लक्षात आलं की हा कॅरेक्टर असं पण फॉर्म होऊ शकतं. म्हणून अभिनय जिंकतो सर. कारण ह्या सगळ्यांमधनं तेच घ्यायचं आहे ना की हे लोक कसे 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 संघर्ष करतायत, काय कशा पद्धतीने रिॲक्ट करतायत. बरं मग अशी गरजच नाहीये ना या पात्राची की ह्याला इतकंच लाऊड रिॲक्ट व्हायला पाहिजे. कदाचित तो इतकंच रिॲक्ट करेल की काय फरक पडतो. हे तर असेल ना काहीतरी, बॉडी लँग्वेज चेंज होत असेल, चेहरा चेंज होत असेल, विचार चेंज होत असेल, मग इमोशन चेंज होत असेल. म्हणून अभिनय जिंकतो सर. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर मी माझ्या कामात प्लेस नाही केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. मग काहीच नाहीये सर या गोष्टींचा उपयोग. आपण 950 स्किट्स केल्यात. 950 स्किट्स मध्ये 950 एपिसोड, सॉरी 950 एपिसोड्स गुणिले 3 म्हणजे जवळजवळ 2700 ते 2800 स्किट्स आपण सादर केले. एवढ्या स्किट्स केल्यानंतर त्यात वेगवेगळ्या पद्धतीची पात्र साकारल्यानंतर कदाचित 2 पात्र सिमिलर वाटूच शकतात. पण तीच वाटू नयेत म्हणून काय काम केलं पाहिजे तर हे. आठवतं किती कॅरेक्टर केले असतील हास्य जत्रेमध्ये? अंदाज नाही माहिती सर, पण बऱ्याच म्हणजे नाही आठवत सर. खूप, कारण काय होतं ना, पण एक एस्टिमेटेड फिगर आपण नाहीतर MSG अनप्लग्ड बघणाऱ्या व्ह्युअर्सना खाली कमेंटमध्ये लिहायला सांगूया की जर तुम्हाला पृथ्वी प्रतापनी किती कॅरेक्टर्स हास्य जत्रेमध्ये केली आहेत हे माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, प्लीज सांगा. कारण मला पण ते जाणून घ्यायला आवडेल. कारण काय होतं सादर करताना पृथ्वी प्रतापच सादर करतोय. सो आवाज तोच असणार आहे, चेहरा तोच असणार आहे, मग वेगळं काय करता येईल. म्हणून मी ना एक टेक्निक वापरतो. मी काय करतो, मी ना त्याची एकच लकब बदलतो, त्याचं पूर्ण मॅनरिझम नाही बदलत, त्याचं पूर्ण कॅरेक्टर नाही बदलत. पहिल्यांदा ऍक्टिंग केली ते आठवतं? हो, पहिला ऍक्टिंगचा अनुभव, अभिनयाचा अनुभव. आमच्या चित्रकलेच्या मॅडम होत्या, नाईक मॅडम, त्यांना आम्हाला चित्र काढायला शिकवायच्या आणि माझं चित्र आधीपासून भंगारच यायचं. मला कधीच चित्र चांगलं काढायला जमलं नाही, कधीच. प्रतीक दादा म्हणजे माझा मोठा भाऊ मस्त चित्र काढायचा, मला जमलंच नाही. सो ना त्या शाळेत मला नेहमी सांगायच्या, ठीक आहे बाळा, तू नको चित्र काढू, तू एखादी कविता म्हणून दाखव. असं त्यांनी मलाच एक वेगळा ऑप्शन दिला होता. आपल्याला त्या दमल्या होत्या मला. चित्र येत नाही, काही प्रॉब्लेम, बाळा कविता म्हण, एखादा धडा वाचून दाखव. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की ह्याला खडू असा पकडायला द्या, काहीही करा, हा चित्रच नाही काढत. तर मी त्यातलाच आहे जो समीरदाचं चित्र बरोबर चुकीचं काढू शकतो. आणि नाईक मॅडम मला आता डाऊट यायला लागला. नाही मी नाही काढत समीर चित्र नाही, मला डाऊट यायला लागला. समीर चौगुले, तुमच्याकडे काही चित्र जी संग्रहित आहेत त्यातली काही पृथ्वी प्रतापनी काढलेली असू शकतात? नाही, तुम्ही जो विचारलं होतं की पहिल्यांदा ऍक्टिंग कधी केली होती, तर FM फॅड आलं होतं त्या काळात जेव्हा मी शाळेमध्ये होतो, तेव्हा 2006-07च्या दरम्यान. आणि FM वरती ना वेगवेगळ्या स्किट्स प्ले व्हायच्या. कधी कधी काही नाटकांचे प्रवेश पण प्ले व्हायचे. जेव्हा मराठी FM सुरू झालं होतं तेव्हाच्या मराठीचा एक सेक्शन असायचं त्याच्यावरती. सो काळू बाळू नावाचं एक स्किट होतं जे FM वरती तेव्हा प्ले केलं गेलं होतं, जे ऐकलं होतं आम्ही घरात. आणि मामाला ते फार आवडायचं. मामा अत्यंत शौकीन आहे. सो त्याने ते इतकं आमच्या अवतीभोवती पेरलं होतं ना की आम्हाला सगळंच माहिती. एका पद्धतीचं संस्कारीकरण जे आपण म्हणतो ना, संस्कार ते असे पण होतात. सो ते FM वरचं काळू बाळूचं स्किट ऐकून, कारण त्याच्यात मज्जा येते, हसायला येतं,
म्हणून ते थोडं थोडं पाठ झालं होतं, जे मी पहिल्यांदा सादर केलं होतं शाळेत. जेव्हा मला अशी खूप शाबासकी मिळाली होती. ते काळू बाळू कृष्णा पेंद्याचं पण sketch आठवतं करतात. काळूबाळू? हो 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 हो. ते कृष्णा पेंद्या पण नाही, करायचं काळूबाळू. वगैरे. आता म्हणजे परफॉर्म करायला हो. नाही sir, अरे perform. 2 ओळी. काय काळू हं? हाय रे बाळू हा कुठं होता दिसला नाही तो दिवस. अरे जरा तिकडे गेलो. तिकडं कुठं? तिकडे गेलो होतो वाईस. कुठं तिकडं? पार वर म्हणजे कुठं? वरच्या माळ्यावर चंद्राव गेलो होतो. कुठं? चंद्राव कुठनं गेला होता चंद्राव? कुठनं म्हणजे हितनं बस पकडायची, पुढं जायचं, पुढच्या अंगाला डावीकडे वळलास, चंद्र आला. तिथं कुठे चंद्र आहे? तिकडे पिंपळगाव. हा मग चंद्र कुठं आहे? पिंपळगावनं उजव्या हाताला गेलास का नाही? तिथं आहे होय चंद्र. तिथं कुठं? तिथं चंद्राच आहे. अरे पण चंद्र कुठं आहे? तिथनं पुढे गेलास की मग पुढच्या गावातनं उजवीकडे वळलास की खालच्या अंगाला बघ चंद्र लागतो. एवढ्या जवळ आहे? वरचा चंद्र खालच्या अंगाला लागतो म्हणजे काय प्रश्न आहे का? तू कुठं होतास? मला नाही जमलं चंद्रावर जायला. का? मी मंगळावर होतो. हा So ते ज्या पद्धतीचं क्या बात है. ते जे करायचे ते इतकं क्या बात है. हेच आहेत ना, बाताच मारण आहे. पण ते काय बाता मारायचं इंटरेस्टिंग. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रसाद खांडेकर कुठे भेटले? सख्खा मोठा भाऊ ना कॉलेजात गेल्यापासून तो सिद्धार्थ कॉलेजला होता, एकांकिका करत होता. सो तो ना घरी येऊन स्क्रिप्ट वाचत बसायचा आणि मला असं वाटायचं हे इंटरेस्टिंग आहे, हा एक माणूस काहीतरी पाठ करत असतो, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणून मला असं वाटलं की आपण करायला हवं. म्हणून मी कीर्ती कॉलेजमध्ये नाटक विभाग जॉईन केला आणि काम करायला लागलो. पण दादा कॉलेजमधून पासआउट होत असताना त्याला एक व्यावसायिक नाटक मिळालं संतोष पवारांचं, आम्ही पाचपुते नावाचं. बर. त्या पाचपुते नाटकात भीमाचं कॅरेक्टर करायचा प्रसाद खांडेकर आणि नकुलचं कॅरेक्टर करायचा माझा सख्खा मोठा भाऊ. सो ते दोघं खूप घट्ट मित्र झाले, कारण त्यांनी नाही म्हटलं तरी साधारण एक 600-700 प्रयोग केले होते त्या नाटकाचे एकत्र. सो ते दौऱ्यांना जायचे, तिथल्या गमती जमती तो मला सांगायचा. आणि मग दादाने सांगितलं होतं प्रसाद दादाला की अरे माझा भाऊ पण आता सुरू करतोय, मॉब करतोय आणि वगैरे वगैरे. तो म्हणाला अच्छा अच्छा अच्छा. पासआउट होईपर्यंत माझ्याकडे काय असं हक्काचं कॅरेक्टरच म्हणजे नव्हतं. कांबळ्यांच्या घरामध्ये 2 नट आहेत. हो हो 600-700 प्रयोग केले म्हणजे तो उत्तम नट आहे. त्या फक्त परिस्थितीने त्याला मागे ठेवलाय म्हणून. कारण त्याने माझ्यासाठी त्याग केला ना. प्रतीक दादा असं म्हणाला की तो मोठा आहे. त्याने तेव्हाच असा निर्णय घेतला होता की मी मोठा आहे, मला मामा किती वर्ष करणार आहे, मला आय हॅव टू लुक आफ्टर माय फॅमिली. म्हणून दादा म्हणाला की मी थांबतो, मी जॉब करतो, तू कर, मी तुला सपोर्ट करेन, कारण हे इंटरेस्टिंग आहे, मला माहिती आहे किती भारी आहे. सो दादाने सपोर्ट केला म्हणून आज मी इथे, नाही तर मी नसतो कुठेच. दादाने आणि पूर्ण बाबतीत सपोर्ट केला की तो जॉबला जात असताना, मी पासआउट झालेलो असताना प्रसाद खांडेकर एका एकांकिकेसाठी एक मुलगा शोधत होता. बर. आणि ती एकांकिका ऑलरेडी परफॉर्म झाली होती 4 ठिकाणी, त्याचे 4 प्रयोग झाले होते. आणि आता एक अशी स्पर्धा त्यांनी केली होती ज्याच्यात प्रायमरी राऊंडला त्या नटाने काम केलं होतं, पण ती एकांकिका फायनलला आली होती आणि नट एका व्यावसायिक कामासाठी निघून गेला आणि आता परफॉर्म कोण करणार. म्हणून प्रसाद खांडेकरने प्रतीक दादाला विचारलं की अरे प्रतीक, अशी एकांकिका आहे तर तू करशील काय? तो म्हणाला अरे पृथ्वीला विचारूया का? तो म्हणाला हा तुझ्या भावाला विचार, तुझा भाऊ करेल काय? तो म्हणाला मी विचारतो, कुठे असणार आहे? तेव्हा मी विक्रोळीला राहत होतो. तो म्हणाला इथे ठाकूर कॉलेज आहे कांदिवलीत, तिथे तो डिरेक्ट करायचा प्रसाद दादा, तिथे असणार आहे रिहर्सल, तो येईल काय? तो म्हणाला हा येईल. किती दिवस करायचं आहे, काय करायचं आहे म्हणजे घरात सांगायला? तो म्हणाला अरे खूप दिवस नाही, उद्या प्रयोग आहे. तो म्हणाला उद्या म्हणजे? म्हणाला हा उद्या संध्याकाळी वनमाळी हॉल आहे दादरचा, तिकडे प्रयोग आहे 8:30चा. म्हणाला उद्या प्रयोग आहे, मला विचारायला पाहिजे पृथ्वीला. दादाने मला फोन केला आणि मला म्हणाला अशी एकांकिका आहे पण लीड आहे, करणार? पूर्ण वेळ कॉलेजमध्ये लीड नाही मिळाला सर. प्रसाद दादा विचारतोय म्हटल्यावर मी एका शब्दावर हा कधी जायचंय आत्ता. विक्रोळीतनं माझा एक चुलत मामा आहे राजेंद्र कांबळे, तो बीएसटीत कामाला आहे. मी त्याला विचारलं इथून कांदिवलीला जायला फास्टेस्ट पर्याय काय? तो म्हणाला तू बसने जा, आपल्याकडून C60 नावाची एक बस जाते. मी म्हटलं ओके. बसमध्ये बसलो, कांदिवलीला गेलो, पूर्ण दिवसात रिहर्सल केली. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांसोबत जी काही एक सेटवाली रिहर्सल असते ती केली आणि संध्याकाळी जाऊन प्रयोग केला. वाव. तो प्रयोग केला. त्या प्रयोगात सर्वोत्कृष्ट एकांकिका आमची, बेस्ट ऍक्टर मी, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर. आम्ही सगळी बक्षिसं घेऊन घरी आलो होतो. क्या बात है. तिथे मला पहिल्यांदा प्रसाद खांडेकर भेटला आणि त्याच्यानंतर मग त्याने माझा हात कधीच नाही सोडला. प्रसाद खांडेकर भेटला. बरोबर. काळूबाळूचे स्किट्स, नाटक, वय वर्ष 21-22, ग्रॅज्युएशन संपलंय, पण ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं होतं. त्याबरोबर नोकरी करायला पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे घरची परिस्थिती काय पद्धतीने आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तीच पर्टिक्युलर नोकरी मिळाली
का या क्षेत्राच्या जवळपासचीच नोकरी निवडायची हा विचार करून ती नोकरी निवडली? म्हणजे असं नोकरी करायचीच नव्हती, कधीच नव्हती करायची. करिअर करायचं होतं तर या क्षेत्रातच करायचं होतं, उत्तम अभिनेता व्हायचं होतं, स्वतःवर काम करायचं होतं. पण एका पॉईंटला लक्षात आलं की मला जेवढं प्रेशर आत्ता बाहेरून दिसतं त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त दादावर आहे. सो दादाने एक फक्त समोर मांडून ठेवलं होतं. दादाने सांगितलं होतं की मला महिना 5,000 रुपये तुझ्या या क्षेत्रातनं मिळतील असं काम कर, जेणेकरून तू तुझा खर्च काढू शकतोस, घर मी सांभाळेल. 5,000 रुपयात तू तुझा जो बसचा पास आहे, तुला जे काही खायला पैसे लागतात, तुला जे काही कधीतरी नवीन कपडे घ्यायचे जेणेकरून ऑडिशन्समध्ये चांगला दिसशील वगैरे, असं जे काय करायचं ते कर. प्यारवाली लव्ह स्टोरी नावाची मी एक फिल्म केली होती संजय जाधवांसोबत. त्याच्यात मी चाळीतला वन ऑफ दी मेंबर आहे. जर तुम्ही युट्यूबला गेलात तर गाण्यांमध्ये वगैरे कुठेतरी मी एक स्वप्नील जोशींपासून 3-4 रांग सोडून, सई तामणकरांपासून 3-4 रांग सोडून मागे कधी कुठेतरी नाचताना वगैरे दिसतोय, काही 1-2 वाक्य बोलताना दिसतोय, असा एक सिनेमा केला होता. आणि साधारण 30-32 दिवस आम्ही शूटिंग केलं होतं पनवेलला, सुर्वे फार्म्सला, स्वप्ननगरी ज्याला म्हणतो तिथे. आणि फिल्मचं शूटिंग झालं आणि वर्षभराने ऑलमोस्ट 8-1 महिन्यांनी सिनेमा रिलीज झाला ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि सिनेमा रिलीज झाला आणि सगळी चर्चा वगैरे होती की अरे वा, सिनेमा करून आलाय मस्त, पण कुठे दिसला नाहीस वगैरे, असं सगळं मागेच होतास वगैरे, असं सगळं झालं होतं. असं झालं की अरे हां, चांगलं काम तर मिळालं पाहिजे. म्हणून संजय जाधवांकडे परत गेलो. मी दादांना भेटलो. म्हटलं दादा, मी काम केलं पण मला आणखीन काम हवंय, मला काय करता येईल मला सांगा. तर ते म्हणाले अरे आत्ता काहीच काम नाही माझ्याकडे, मी जो सिनेमा करतोय त्यात तुझ्या वयाचं कुठलंच पात्र नाही. तर दादा मला म्हणाले होते की माझ्याकडे ना ड्रीमर्स PR नावाची एक कंपनी सुरू होती, तर तू शिक्षण BMMच केलंयस तर तू करशील का? म्हटलं हां, म्हणजे मला खरं तर नाही करायचं आहे, पण मला ॲक्टिंगचं काय असेल. तर म्हणाले ॲक्टिंगचं काही नाही, तुझा महिना निघेल, पैसे मिळतील, जॉब करतोयस तो पगार वगैरे मिळेल, बस एवढंच. पण दादांनी एक अश्युरन्स दिला होता मला की तू इथेही काम यासाठी कर की आपण मंडे टू फ्रायडे काम करतो, सॅटर्डे संडे तुला ऑडिशन्स द्यायचे आहेत ना, तू बिंदास जा. आपल्याकडे ऑडिशन्स होतात ते ऑडिशन्स दे. तुला बाहेर कुठे ऑडिशन्सला जायचंय, तुला आरामनगरला जायचंय, तुला गोरेगावात जायचंय, तू बिंदास्त इथून आम्हाला सांग की माझं काम झालंय, तुझं अख्खं काम जो काय लाईनअप आहे तो कर आणि ऑडिशन्सला जा. सो ती इतकी सूट होती ना माझ्यासाठी, कारण ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणून मग हा जॉब निवडला. हा जॉब आहे ना, हा जॉब वॉज द गेम चेंजर. काम करायचंच होतं, परिस्थिती बेताची होती, पैसे कमवायचेच होते, पण वावरायचं कसं, त्यांच्याशी बोलायचं कसं, कॉन्फिडन्स काय असला पाहिजे, ऑडिशन्स कसे दिले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघता आल्या, निरीक्षण करता आलं. दादा सगळ्यात पहिले माझं ऑडिशन घ्यायचं याचा मला अजूनही आनंद आहे. या सगळ्या प्रवासामध्ये चेंज ओव्हर गिअर पडला आणि एक वेगळा प्रवास चालू झाला. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, पण त्याच्या आधी एक व्हिडिओ. पृथ्वीक हा आमच्या हास्य जत्रेतल्या काही निवडक नटांपैकी एक आहे. कॅरेक्टर खूप छान समजून उमजून करतो, त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या सादरीकरणामध्ये खूप चांगलं वैविध्य आहे. त्याचे एपिसोड्स नीट पाहिले तर लक्षात येईल की यापूर्वी पृथ्वीक हास्य जत्रेत आला होता तो शोध विनोदवीरांचा हा जो आमचा सेगमेंट होता, यात आम्ही नव्या कलावंतांचा शोध घेत होतो. ती एक कॉम्पिटिशन होती आणि त्या स्पर्धेत तो हास्य जत्रेत आला होता. म्हणजे नट हा अत्यंत स्पॉन्टेनियस असायला लागतो आणि अत्यंत बुद्धिमान असायला लागतो. ही दोन्ही वैशिष्ट्ये पृथ्वीकडे आहे. त्यामुळे खूप लवकर तो वेगवेगळ्या स्टाईल्स त्याने ॲडॉप्ट करायला सुरुवात केली आणि नंतर ज्यावेळी तो हास्य जत्रेत आला त्यानंतर सुरुवातीच्या काही काळात त्याने थोडं सगळ्या गोष्टींना नीट अभ्यासलं, त्या शैलीचा नीट विचार केला त्याच्या, आणि स्वतःत आमूलाग्र असे बदल घडवत घडवत तो आज इथपर्यंत आलाय. तो अत्यंत प्रवाही भाषा बोलतो, वा, त्याचं उत्तम वाचन आहे, उत्तम अभ्यास आहे, सामाजिक जाणीवा खूप तीव्र आहे, संवेदनशील असा नट आहे, हा केअरिंग सुद्धा आहे. त्यामुळे सगळ्या टीमच्या वतीनं तो माझ्याकडे अनेक गोष्टी घेऊन येईल प्रोडक्शन हाऊसच्या, ज्या गोष्टी इतर जण बोलत नाहीत त्या गोष्टी तो येऊन स्पष्टपणे आम्हाला सांगतो की असा असा प्रॉब्लेम आहे, असं, आणि मग आम्ही त्या सोडवायचा प्रयत्न करत होतो. अनेकांना तो किरकिर करतो असं वाटतं, पण मला तो वेगळ्या अर्थाने आवडतो, कारण त्याच्याकडे स्पष्टपणे त्याला जे वाटतं ते सांगण्याचं दारिष्ट्य आहे. तो खूपदा त्याच्या व्यक्तिगत अडचणींसाठी सुद्धा येऊन भेटतो आणि काल पुन्हा स्टॉप तो
मला सचिन मोटिवला किंवा आमच्या वेटकिलो प्रोडक्शनला एक फॅमिली समजतो. त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याच्याविषयी आत्मीयताच येतो. आम्हाला घरचा मेंबरच वाटतो आणि त्यामुळे नकळत एक स्नेह आहे, एक वेगळा बंध आहे. काय म्हणतात गोस्वामी सर? नाही नाही, मला कौतुकच आहे म्हणजे ह्या गोष्टीचं की म्हणजे ते आता काय ना जसं मी मगाशी आपण बोलत होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना की दादाने सांगितलं होतं की स्वतःचा खर्च निघेल एवढे पैसे कमव. हा सल्ला देणारा दादा जितका महत्वाचा आहे ना तितकाच स्वतःचं आयुष्य घडवता येईल हा शो संपल्यानंतर सुद्धा इतकं स्वतःला सजग ठेव आणि परिपूर्ण कर हे सांगणारे मोठे गोस्वामी पण खूप महत्वाचे आहेत. वा. आणि ते ना फक्त ते प्रोड्युसर्स किंवा शो मेकर्स नाही आहेत. ते फक्त एवढंच नाही सांगत की ह्या कॅरेक्टरमध्ये ही लकब ऍड कर किंवा ह्या कॅरेक्टरमध्ये हे मॅनरिझम ऍड कर तर ते मस्त होईल, हे एवढंच नाही सांगत. ते मी जगत असताना मी काय जगलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, माझे पैसे मी कसे साठवले पाहिजेत पासून मी स्वतःकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, तब्येत कशी राखली पाहिजे, काम कसं चांगलं केलं पाहिजे, सगळ्यांशी किती चांगलं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, 4 गोष्टींकडे कसं चौकस नजरेने बघता आलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी सतत सांगत असतात. आता हा खूप पर्सनल किस्सा आहे पण हे सांगायला खूप आवडेल मला की मी घर घेण्यासाठी प्रयत्न करत असताना घराच्या किमती खूप महाग आहेत, मी काय करू मला कळत नाहीये, मी काय विकू शकतो आणि या त्या पैशांमधनं घर येऊ शकतं, अशा सिच्युएशनमध्ये असताना आईला तिथे विक्रोळीत घर घ्यायचं आहे, मग त्यासाठी मी धडपड करतोय आणि काहीच कळत नाहीये सर काय करू. हे जेव्हा मी त्यांच्याशी डिस्कस करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं एवढं लक्षात घे, आईला हे समजाव मी श्रीमंत होण्याची शक्यता आहे, मी श्रीमंत नाहीये हे समजाव तिला आणि तुला जेवढं जमेल तेवढंच घर घे, तेवढेच पैसे वापर, तेवढ्याच ह्याच्यात काही अय्याशी करायला जाऊ नकोस. कुठेही तुला आत्ता मी मोठं घर घेतो ठीक आहे, अंगावर पडतील तेवढे पैसे मी ते कर्ज घेतो असं काहीही करू नकोस. समजून उमजून मला कर्ज फेडायचं आहे सर, मला कर्ज खूप त्रासदायक वाटतंय, नको असू दे कर्ज, थोडे थोडे पैसे साठव, थोडे थोडे इन्व्हेस्ट कर, खूप गोष्टी सांगत असतात ते. मला खरं तर ही सगळी माणसं देवाची माणसं वाटतात. ह्या माणसांनी आपल्यासोबत काम करणारी लोक आपला चमू प्रत्येकाने व्यवस्थितच निवडायचा असतो. प्रत्येकाच्या वाट्याला चांगली माणसं येत नाहीत पण ज्यांच्या वाट्याला चांगली माणसं येतात ते कायम लक्षात राहतात. हास्य जत्रा कायम लक्षात राहणाऱ्या या माणसांमुळे हे सगळे लोक इतके जवळचे आहेत ना, यातला कुणीच कोणाकडेच स्पर्धा म्हणून बघत नाही. प्रत्येकाला माहिती आहे की हे आत्ता आपण ज्या फील्डमध्ये आहोत ते कॉम्पिटिशनचंच फील्ड आहे पण कोणालाच भीती नाही आहे स्पर्धेची. प्रत्येकाला माहिती आहे की आपण एकमेकांना मदत करून सगळ्यांसोबत तसंच चांगल्या पद्धतीने वागून राहून जगायला हवं आणि काम करायला हवं. सचिन मोठे असतील, सचिन गोस्वामी असतील, तुम्ही स्वतः असाल, अमित सर, गणेश सर आहेत, अमित दीक्षित आहेत, सिद्धुगुरू सर आहेत, सगळे अख्खा चॅनल आहे, सगळेजण इतके फॅमिली सारखे आहेत ना, त्यामुळे इकडे काम करताना प्रेशर नसतं. सो ही सगळी लोक फार महत्वाची आहेत. या सगळ्यांमध्ये प्रसाद दादाबद्दल जसं मी म्हणालो की प्रसाद खांडेकरने माझा हात त्याच्यानंतर कधीच नाही सोडला. हास्य जत्रेत मी येण्यामागचं कारण प्रसाद खांडेकर पण आहे. हास्य जत्रेचा एक फक्त किस्सा सांगेन की हास्य जत्रेचं ऑडिशन खूप अपघाताने घडलं होतं माझ्या आयुष्यात. हास्य जत्रा लिस्टमध्येच नव्हतं माझ्या ऑडिशनच्या, कारण मी त्यांच्या मोठे गोस्वामींच्या आधीच्या कार्यक्रमांच्या मी 3 ऑडिशन्स दिल्या होत्या आणि 3 वेळेस त्यांनी सांगितलं होतं हा नाही, इसको नाही आहे, रिजेक्ट, हा नको, याला नाही जमणार. आणि हा फॉर्मॅटच माझ्यासाठी नाहीये. आणि हास्य जत्रेचं शोध नव्या विनोदवीरांचा जेव्हा सुरू होतं 2nd सीझन, तेव्हा मला विनायक पुरुषोत्तमचा मेसेज आला होता की असं असं आहे आणि मला प्रसाद खांडेकरने फोन केला की तू ये. आणि माझं ना एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं मायनर मांडीच्या इथे. सो मला ना लिटरली आज ऑपरेशन झालंय, दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री मला फोन आला विनायकचा, पण मला ना चालायला जमत नव्हतं कारण मांडीचं ऑपरेशन होतं, कारण थोडंसं टाके ओले होते वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी त्याचा फोन आला की अरे ऑडिशन आहे तर तू ये. तर मी म्हटलं अरे कसं येणार. तर प्रतीक दादा मला म्हणाला की तू जा, प्रसाद बोलतोय ना तर तू जा, देऊन तर ये. आणि तो लेंगा घातला होता कारण टाके ओले आहेत म्हणून, आणि 2 दिवसांनी लगेच मी ऑडिशनला आलो. तर तेव्हा मी ना ते असं ती जखमेला पॅन्ट लागू नये म्हणून अशी धरून लंगडत लंगडत ऑडिशन करत होतो. आणि मोठे गोस्वामींना वाटलं कॅरेक्टर करतोय रे, चांगलं आहे चांगलं आहे. त्यांना कोण सांगेल हे कॅरेक्टर मॅनरिझम नाही, माझं ऑपरेशन झालंय, मी आता काय सांगू तुम्हाला. पण त्यांना ते एवढं आवडलं ना, मी नेमका तेव्हा सिलेक्ट झालो. वाव. आणि तिथे आल्यानंतर मग तो प्रवास सुरू झाला. मी जसं म्हटलं प्रसादाने हात नाही सोडला, ते पर्व जिंकलो. पण त्या पर्वात सरांनी आता जे बाईटमध्ये सांगितलं ना की तरी पण काहीतरी मिस होतं, काय मिस होतं हे कळत नव्हतं.
काय मिस होतंय माझ्याकडनं, मी कुठे चुकतोय, मला अजून काय अभ्यास करायचा हे कळत नव्हतं. आणि मधल्या 1-1.5 वर्षाच्या गॅपमध्ये सीझन जिंकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला सचिन आवडतोय, मला स्ट्रेट ड्राईव्ह शिकायचं आहे, तर मी सचिनकडनं शिकलं पाहिजे. म्हणून मग मी समीर चौगुले नावाच्या माणसाचा अभ्यास करायला सुरुवात केली. मी इतका अभ्यास केला त्याचा, हा काय करतो, लोकांना हा का आवडत असेल, ह्याचं म्हणणं काय आहे, हा इतका का मला अपील होतो, ह्याच्यात काय इनोसन्स आहे, हा का असं करत असेल. मी लिटरली ना त्याच्या स्किट्स बघून हैराण झालो होतो. मी त्याच्या सगळ्या स्किट्स पाहिल्यात आणि रिपीट मोडला पाहिल्यात सतत. हा ही रिॲक्शन अशी का काढतो, हा हे रिॲक्ट असंच का करतो, हा असं का बोलतो, हा काय ऑफबीट पंच करतोय, मला कळत नाहीये, हा असं या वाक्याचं काय ग्रामर बदलतोय. मी इतका अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग मी मोठे सरांना मेसेज केला, म्हटलं सर माझी इच्छा आहे परत एकदा ट्राय करायची. तर ते म्हणाले, अरे तू विजेता आहेस या पर्वाचा, तू ऑफकोर्स येऊ शकतोस, तू कधी फ्री आहेस. म्हटलं मी असं या तुम्ही सांगा, त्या तारखांना मी येतो. त्यांनी बोलावलं आणि आलो ना, तेव्हा मला मोठे सर आणि गोस्वामी सर माईकवरनं माझं कौतुक केलं त्यांनी पहिल्यांदा, जे मी विनर झालेला असताना सुद्धा केलं नव्हतं. की माईकवरून कौतुक का करतायत सर. म्हणून मी सरांना म्हटलं, सर तुम्ही खूप कौतुक केलं, बरं वाटलं, पण तुम्हाला असं वाटतंय का की मी आता करतोय. ते म्हणाले की नाही, तुझ्यात थोडा अजून स्मार्ट कॉमेडी आहे, पण तू काहीतरी चेंज होऊन आलायस, हा तू काहीतरी गंमत करून आलायस. मी आणखीन जास्त समीर दादाच्या जवळ येऊन शिकण्याचा प्रयत्न केला. मला हे सांगायला आवडेल, मी त्याला खूप जास्त मानतो. ही इज माय आयडल. हे खूप जवळचे लोक आहेत. म्हणजे मला मोठे गोस्वामींमध्ये माझ्या मामाची फिगर दिसते की जे मला इथे माझं संगोपन करतायत. मला समीर दादा, प्रसाद दादामध्ये माझ्या सख्या मोठ्या भावाची फिगर दिसते, जे मला सतत मला गाईड करतायत. त्यांना माझ्याकडनं काहीच नको इन रिटर्न. मला गेल्या काही वर्षामध्ये सरप्राईज करणारी मोमेंट आत्ता अगदी अलीकडे आपण सगळेजण एका भागाचं चित्रीकरण करत असताना आली होती. ते म्हणजे त्या साडीच्या दुकानात जो माणूस तू केला होतास ना, माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, प्लीज मला ते ट्रान्सफॉर्मेशन बघायचं आहे. अरे आत्ता शिंदे आदळापट करणार आहे ना. नाही, पण मला ते साडी देतो का, त्याची काय थरथर होत असेल. जो माणूस कधीच कोणावर हात उचलत नाहीये, त्याला राग बाहेर काढायचा असेल तर तो कसा काढेल. म्हणून हे डेव्हलप केलेलं कॅरेक्टर. बरं, हे पूर्ण मोठे सरांच्या आणि गोस्वामी सरांच्या डोक्यात आलेलं कॅरेक्टर आहे. ते त्याला म्हणजे दात ओठ खाऊ का मारू का काय करू, साडी देतच का नाही, साडी का नाही बदलत. तो त्याला काय होत असेल, त्याचं काय व्हायब्रेशन्स येत असतील अंगातनं, साडी बदलून देत नाहीये कोणीतरी म्हणून. आणि त्याला मारायचं पण नाहीये कोणाला, पण त्याला हार्म करायचंय कोणाला तरी त्याला या गोष्टीची भीती घालायची आहे की मी वाईट आहे, माझ्यासारखा वाईट अजून दुसरा कोण नाही. आता मी ते करू नाही शकत आहे, आदळापट नाही, तर तो स्वतःला मारून बिरून घेतो, डोकं बिकं आदळतो की साडी दिना झाली, तर तो स्वतःच करतोय. तो कोणालाच त्रास देत नाहीये, पण त्याच्यातनं समोरच्याला भीती वाटते की अरे ह्याचंच काहीतरी झालं आता इथे, तर ते माझ्या अंगावर येईल. माझ्या हातामध्ये काही वेगवेगळ्या रंगांची कार्ड्स आहेत. ओके. आणि पृथ्वीजी, तुम्ही एक रंग निवडायचा आहे. ओके. आणि त्या रंगाला अनुसरून एक प्रश्न मी विचारणार आहे. हा, मी जे वर आहे तेच निवडतो. पिवळा. प्रश्न आहे, कशाचा प्रचंड अभिमान किंवा गर्व वाटतो. अभिमान स्वतःचा वाटतो, माझ्या कुटुंबाचा वाटतो. आणि स्वतःचा यासाठी म्हणतोय कारण त्यांनी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. पण माझ्यापेक्षा जास्त अभिमान माझ्या कुटुंबाचा वाटतो की प्रत्येक परिस्थितीत जेव्हा शक्य झाले तेव्हा मी जे करायचं ठरवलंय, मी ज्या गोष्टी त्यांच्याकडे मागितल्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी कशा बशा पद्धतीने काही ना काही करून पोहोचवल्यात, दिल्यात. आणखीन एक, कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. खूप विचार करून मला असं वाटतं की ती गोष्ट, कारण आता विचार करत असताना ते लक्षात आलं की त्या गोष्टीशिवाय सगळं अपूर्ण होतं आणि अपूर्ण राहील. म्हणून मला माझं घर खूप आवडतं. वा. मला माझं घर खूप शांतता देतं, मला माझं घर ऊर्जा देत असतं काम करण्याची. मला माझं घर सतत याची जाणीव करून देत असतं की हे नव्हतं म्हणून तू आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलायस, आणि हे नसेल तेव्हा तुला काय काय करावं लागेल विचार कर, त्यामुळे हे जप,
हे जपून ठेव, याच्यासाठी प्रयत्न कर. आणि ते एक घर मी घेण्यासाठी जेव्हा धडपड करत होतो तेव्हा माझ्यामुळे आणखीन 4 माणसं सुखाने त्याच छताखाली राहू शकतायत. त्यामुळे मला असं वाटतं ती गोष्ट अत्यंत आवडती गोष्ट आहे माझी. पण मला घरात गेल्यानंतर ते ते फिलिंग असतं, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. त्यामुळे माझी सगळ्यात आवडती गोष्ट माझं घर आहे. आणि आता आपण काही मीम्स बघूया. हां. आणि त्यातले कुठले मीम्स आपल्या हास्य जत्रेच्या MHJच्या कुठल्या टीम मेंबरला तू पाठवशील? ओके. हां डन. हां हां चालेल. फर्स्ट मीम प्लीज. भलतंच कॅरेक्टर पकडणारे नट. अरुण कदम. जुगाड करण्यात मास्टर बने 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 आणि निखिल बने आणि मंदार मांडवकर. जुगाड करण्यात मास्टर माझा मित्र. अरे अरे कुठलाही सर, काहीही सांगा, हे हवंय, मिळणार सर. निखिल बने आणि मंदार मांडवकर. शेजारच्या घरचं भांडण एन्जॉय करणारा मी आणि माझा मित्र. मी, श्रमेश, बने, मंदार मांडवकर आणि प्रथमेश शिवलकर, आम्ही 5 जण ना साईडला बसून फक्त बघत असतो, हे काय चाललंय, हे काय चाललंय. असा आणखीन एक मित्र आहे माझा, पण त्याच्यासोबत मी बाहेरची भांडणं एन्जॉय करत असतो. मी आणि ओंकार राऊत आम्ही फक्त बघत असतो काय चाललंय. ओके, छान, मस्त, असं चाललेलं असतं. वा. पृथ्वीजी, काही पटापट प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, कंपल्सरी. बरं. पृथ्वी जर अभिनेता नसता तर काय असता? एरोनॉटिकल इंजिनियर. ओ माय गॉश. एक ड्रीम कॅरेक्टर? मला निळू फुले साकारायचं. वाव. ड्रीम प्रोजेक्ट? मला शाहरुख खान सोबत स्क्रीन शेअर करायचं. एक गोष्ट जी बदलावीशी वाटते? मला स्वतःची तब्येत सुधारायला आवडेल. ती मला आत्ता जशी आहे ती बदलून छान शरीर यष्टी छान अशी सुदृढ करायला आवडेल. महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्यासाठी काय आहे? जीव आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा मॅनिफेस्टेशन आहे. काहीही मागा मिळतं, कॅरेक्टर्स, छान प्रसिद्धी, पैसा, घर, गाडी, सगळं मिळतं. जीव आहे हास्य जत्रा. थँक्यू. स्नीकर हेड, युट्यूबर, थिंकर, ऍक्टर, मल्टी टॅलेंटेड पृथ्वी प्रताप बरोबर गप्पा मारून मला प्रचंड मजा आली आहे. पृथ्वी, थँक्यू सो मच. थँक्यू सर. सोनी मराठीच्या सगळ्या सोशल हँडल्स वरती प्लीज तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि पाहत रहा MHJ अनप्लग्ड. चेतना भट जर अभिनेत्री नसती तर काय असती? प्रत्येक ठिकाणी बाबा माझ्या बरोबर होते ना ना. मला तेव्हा ना खूप लागली होती ती गोष्ट. स्त्रीवाणी. असं आत्ता एवढं जर आपण काम करून जर असं म्हणतात तर. पण ह्याचा गैरफायदा घेत नाहीत लोक. मी नाही असं कधी विचार केला. हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged.